नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मी आता आली वरळी या परिसरामध्ये। नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आजही जर का लहान मुलांना विचारलं की त्यांचा आवडता पदार्थ कुठला, तर त्यांचं उत्तर असतं चायनीज नूडल्स। मग आपल्या डोक्यात येतं की हे चायनीज नूडल्स तेवढं हेल्दी आहे का मुलांना देण्यासाठी? तर आम्ही आजच्या खास भागामध्ये तुमच्यासाठी असंच हेल्दी आणि पौष्टिक मुलांसाठी नूडल्स शिकवणार आहोत। तर चला जाऊया, आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया। तर आजच्या भागात आपण भेटणार आहोत माने कुटुंबाला, जे राहतात प्रभादेवी म्हाडा कॉलनी येथे। तर चला जाऊया, आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि त्यांच्याकडनं आजची रेसिपी शिकूया। नमस्कार काकी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। थँक्यू। काय सांगाल मला तुमचं नाव, तुम्ही काय करता, तुमच्या कुटुंबाची माहिती सांगाल? माझं नाव सुशीला मारुती माने। मी घरच्या घरी काही असे पदार्थ बनवते। मी हाऊस वाईफ आहे। म्हणजे घरी हाऊसवाईफ आणि काही ना काही बिझनेस छोटा मोठा करते। टिफिन सर्व्हिस देते, कोणाला झटपट जेवण हवं असेल तर लगेच करून देते। आणि वेगवेगळ्या रेसिपी बनवायला मला खूप आवडतं। कुटुंबामध्ये आता आम्ही माझ्या तिघी मुली आहेत। मोठ्या मुलीचं आता लग्न झालेलं आहे, दोघी जणी आहेत। आता एक सेकंड नंबरची माझी फॅशन डिझायनर आहे आणि 3 नंबरची मुलगी माझी जिम ट्रेनर आहे। अरे वा, म्हणजे दोघी तिन्ही मुली मोठ्या आहेत, आणि मोठी कंस्ट्रक्शन ऑफिस मध्ये आहे। मिस्टर काय करतात तुमचे? मिस्टर माझे आता 2017 मध्येच गेलेले आहेत। सॉरी, पण काय सांगाल, म्हणजे एक लेडी म्हणून मी तुम्हाला विचारेन की कर्ता पुरुष जेव्हा आपल्या घरातनं जातो, खूप दुःखाचा क्षण असतो आणि सावरणं खूप कठीण असतं, तुम्ही कसं ती सगळी सिच्युएशन हँडल केली? खरं तर ह्या प्रसंगामधून मी लवकर बाहेर पडलीच नाही, पण आता मला खरं तर रडायला, पण तो काळ खूप वाईट होता। ती जर्नी माझी एवढी, म्हणजे मी खूप स्ट्रगल केला। मुली होत्या म्हणून मी खूप डिप्रेशन मध्ये गेलेली। मला एक वर्षभर तरी मला असं वाटलं, सगळ्यांना असं वाटलं ही वेडी होईल, म्हणजे काय पुढे करायचं, मला काहीच, पूर्ण ब्लँक झालेली मी। आणि खरंच माझ्या ज्या मैत्रिणी माझ्या आजूबाजूला आहेत त्यांनी मला ह्याच्यातून बाहेर काढलं। थोडं बाहेर काढल्याच्यामुळे आता मी स्वतः उभी आहे। मी काहीतरी करते माझ्या मुलांसाठी, माझ्या मुलींसाठी। मुलगा नाहीये, मला अभिमान आहे, मला मुलगा नाहीये, नकोय, पण माझ्या मुली आहेत, माझ्या मुलांसारख्या माझ्या मुली आहेत। खरंच खूप कौतुक। आणि माझे जावई आहेत, ते पण मला खूप सपोर्टिव्ह आहेत, मुलांचा, माझ्या मुलींचा, पुन्हा माझ्या घरातल्यांचा, माझ्या नंदांचा मला जास्त सपोर्ट आहे। सगळीजण माझ्या नंदा खूप चांगल्या, कारण मी त्यांच्याशी कधी वाईट वागलेलीच नाहीये। आणि याच्या पुढे कधी, म्हणजे जसं माझं 95 ला लग्न झालं तेव्हापासून आम्ही एकत्र, म्हणजे बहीण भावंडांसारखेच राहिलो, मैत्रिणीसारखी। माझी मोठी नणंद तर माझी एकदम अशी क्लोज, मी तर बोलते माझा दुसरा नवरा आहे माझा तो। इतकं तुमचं नातं खूप घट्ट आहे, बॉन्डिंग घट्ट आहे तुमचं। म्हणजे मी अभिमानाने सांगते की मला जर कुठे गेला, विचारलं तू काय ग अशी राहतेस, हो मग आहे ना, माझा नवरा आहे, आणि आहे खरोखर माझा नवरा माझ्या बरोबर आहे, आणि जिथे जाईल तिथे तो माझ्या बरोबर असतो। पण माझ्या नंदा आहेत, माझे सासू सासरे आहेत, माझ्या बहिणी आहेत, मला सगळ्यांचा सपोर्ट आहे। मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन, जसं तुम्ही मगाशी म्हणाला होता की खरंच तुम्ही डिप्रेशन मध्ये गेला होता, तुम्हाला स्वतःला सावरणं खूप कठीण होतं। आज जर का कोणाला एक मेसेज द्यायचा असेल की जी कोणी ह्या सिच्युएशन मधून जाते किंवा डिप्रेशन मध्ये, तिने काय विचार करावा आणि स्वतःला पूर्णपणे परत उभारावं? अगं, आता जी व्यक्ती गेले त्याचं आयुष्य तेवढंच असणार, आता हा विचार येतो, पण तेव्हा नव्हता आला। तेव्हा असं वाटत होतं की नाही, आपला साथीदार गेला, आपलं जगून काय उपयोग आहे, आपलं म्हणजे काहीच नाही, माझं सगळं झिरो आहे सर्व। पण माझ्या मुली आहेत, माझ्या मुलींसाठी कोण पुढे? वडील गेले, आई पण गेल्यानंतर मुलींचं काय होणार माझ्या? खूप विचार केला मी, सुसाईड करण्याचा पण प्रयत्न केला मी। एवढं आमचं प्रेम होतं एकमेकांवरती। त्याच्यानंतर मग मी खूप विचार केला, माझ्या नंदांनी मला सपोर्ट केला, माझ्या बहिणींनी केला, माझ्या भावाने केला। माझा भाऊ तर
आला म्हणे बाबा तू एकटी राहणार, तू परत तुझं लग्न करतो. म्हटलं वेडा आहेस काय? नाही, असं म्हणजे लोकांना असं वाटत होतं की एवढ्या लहान वयात तुझं असं झालंय. पण नाही, माझ्या नवऱ्याने मला खूप प्रेम केलं आणि शेवटपर्यंत ते पुरेल एवढं माझ्याकडे आणि प्रेम खरंच आहे. तुम्ही जसं म्हणता की ते कुठे ना कुठे तुमच्या सोबत आहेत म्हणजे आहेतच असतात. आता मी कुठे गेली, अनोळखी ठिकाणी गेली, कुठे रस्ता चुकली आणि मी खरोखर स्वामींची शपथ घेऊन सांगते, मी जर त्यांचं नाव घेतलं, अहो मला ना कळत नाहीये काय, तर खरोखर मला तो रस्ता दिसतो. बोलतात ना प्रेम हे बरोबर अमर असतं. असतं. तसंच आहे की तो व्यक्ती फक्त सोबत एक शरीर असतं, पण तुमच्या ज्या भावना आहेत, तुमच्या ज्या आठवणी आहेत ते तुमच्या सोबत आहे. आपण वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. काय सांगाल आता म्हणजे पुढे आयुष्याकडे काय बघताय? जी व्यक्ती गेली त्याच्या नावाने आपण पुढे चालत राहिलं पाहिजे, त्याचं नाव अमर करायचं. त्यांची निशाणी माझ्या मुली आहेत, त्या मुलींना मोठं करायचंय मला. भविष्यामध्ये त्यांना खूप मोठं करायचंय आणि असा विचार केलेला की काय नाही आयुष्यामध्ये, काही नाही, पण मुली आहेत माझ्या. असं म्हणतात, तिघी मुली आहेत. अरे तू मग तुझं काय नंतर? मी माझं पूर्ण सगळं चित्र तयार करून ठेवलेलं आहे. आणि आता तुम्ही एकदम फोकस आणि- डिटरमाइंड आहात हा, तुमच्या मी पुढच्या आयुष्याकडे बघायला. पुढे मी सगळं ठरवून ठेवलेलं आहे. माझ्या तिन्ही मुलींचं लग्न झाल्यावर मी कोणावर डिपेंड राहणार नाहीये. भरपूर काही मी Society, सगळं खूप मला शिकण्यासारखं मिळालं, शिकले मी त्याच्यातून की नाही, आपण जेव्हा स्वतः हातपाय हलवू तेव्हा आपण पुढे जाऊ, काहीतरी करू. काही लोक चांगले पण बोलतात, काही लोक वाईट पण बोलतात, काही लोक बोलतात बाबा नवरा गेला कशी राहते, पण आपल्याला सांभाळायला कोणी येत नाही. दुनियाचा विचार केला तर आपण कधीच जगणार नाही आणि आपण पुढे कधीच जाणार नाही, हा विचार आता करते. आता माझ्या मुली बोलतात की नाही मम्मी, तू आता पहिल्यासारखी राहायचंच नाही, तू आम्हाला तशी राहिलीस तर मग आम्हाला पप्पांची आठवण. आता तू व्यवस्थित राहतेस, व्यवस्थित करतेस, तू स्वतः कमवतेस, तू कोणावर डिपेंड नाही, हे आमच्यासाठी भरपूर आहे, बस झालं. खरंच तुम्ही स्ट्रॉंग आहात आणि तुमची ही स्टोरी सुद्धा इतकी इन्स्पायरिंग आहे की माझ्यामध्ये नक्कीच प्रेक्षकांमध्ये जे कोणी ऐकत असेल त्यांना नक्कीच इन्स्पिरेशन मिळत असेल. मी एवढंच सांगेन ना की प्रत्येक लेडीजने विचार, हा नवरा जरी कमवत असला किंवा असेल तरीही स्वतःच्या पायावर उभं राहावं, खूप स्वतःच महत्त्वाचं. काहीतरी असावं. स्वतःच स्टेटस असेल तर समाजामध्ये आपल्याला मान सन्मान सगळं मिळतं. बरोबर. आपल्याकडे काही नसेल तर काही म्हणजे कोणी स्वतःचं काहीच अस्तित्व नाही. जपणं हा. खूप महत्वाचं आहे, ते जपलं आणि मी पाहिजे. लोकांना, भरपूर लेडीज लोकांना पुढे आणते. भरपूर म्हणजे अशा लेडीज आहेत की त्यांना काहीच कसलंच नॉलेज नसतं, तसं बाजारपेठमध्ये घेऊन येते किंवा जे काही रथामध्ये तुम्ही घेऊन करता. येते. हम्म. म्हणजे भरपूर लोकांना मी मदत पण मदत करते. करता. कोणाकडे नसेल तर मी स्वतःच माझं देते. म्हणजे पण- तुम्ही हा. कुठे ना कुठे ते सोशल वर्किंग Social समाजसेवा work पण तुमच्या करते. कामातून हो. तुम्ही करत असता. काकी आज तुमच्यासोबत जे कुटुंब आहे मला त्यांची ओळख करून द्या. ही माझी छोटी मुलगी प्रगती आणि ती माझी मोठी बहीण. नमस्कार ताई. काय सांगशील प्रगती आईबद्दल? जर आज तुला विचारलं तर काय असेल तुझं? एनी टाइम ती लाईक हेल्पला माझ्यासाठी रेडी असते. कधी पण भूक लागली तर मला हे हवंय तर लगेच रेडी असतं 5 मिनिट. म्हणजे आणि आईची स्टोरी ऐकून तर नक्कीच तुझ्यासाठी सुद्धा एक इन्स्पिरेशन, म्हणजे घरातच तुझ्याकडे आज एक इन्स्पिरेशन आहे असं मी हो. नक्कीच म्हणू ती शकते. स्ट्रॉंग वुमन आहे आणि तिला बघून आम्ही लाईक तुम्हालाही ते strong काम आहे. करतो ते तिच्यासाठी करतो, तिला बघून करतो. वा, किती गोड आहे. खूप सपोर्ट आहे आम्हाला आणि त्याच्यामुळेच आम्ही एकदम पुढे चाललो. आईचा हातचा आवडता पदार्थ कोणता? Like, सगळंच मला आवडतं तिच्या हातचं. लाईक मला चिकन जास्त आवडतं तिचं मला बनवते. मला घरचं जेवणच जास्त आवडतं. आईच्या हातचे सगळे पदार्थ आवडतात. ताई, मी तुम्हाला विचारेन, काय सांगाल बहिणीबद्दल? म्हणजे खूप स्ट्रॉंग तर त्या नक्कीच आहेत, पण काय सांगाल तुम्ही? मला एवढंच सांगायचंय की माझी लहान बहीण आहे ती, पण जेव्हा तिचे मिस्टर गेले ना तेव्हा ती खूपच दुःखी झालेली, पण त्यातूनही तिने खूप सावरलं आणि स्वतःला सावरून जे काही ती करते त्यामध्ये ती पुढे आहे. मुलींना व्यवस्थित जपते. जेव्हा बघावं तेव्हा ती तिच्या कामामध्ये मग्न असते. तिला सुंदर सुंदर पदार्थही बनवायला आवडतात. तुम्ही काय म्हणजे- सांगाल तुमच्या म्हणजे बहिणीच्या हातचा तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो? की कधी आल्यावरती असं तुम्ही सांगता की बाबा आता आलोय तर ही ऑर्डर हे बनवून ठेवा, मी येते उद्या राहायला, असं? असं तिच्या हातचं सगळंच आवडतं, पण मला असं वाटतं त्या मटण खूप सुंदर, म्हणजे सगळे नॉनव्हेज सांगते त्या. ते सुंदरच बनवतं. म्हणजे आज बघूया आता त्या आम्हाला काय दाखवणार आहे आणि आमच्या प्रेक्षकांना. तर तुम्ही दोघी पण थांबा, आम्ही जातो किचन मध्ये आणि आजच्या रेसिपीला, आजच्या पदार्थाला सुरुवात करतो.
तर चला सुरू करूया आपल्या आजच्या पदार्थाला. का की काय नाव आहे आपल्या आजच्या पदार्थाचं? हेल्दी नूडल्स. वा, हेल्दी नूडल्स. नूडल्स म्हणजे खरं तर लहान मुलांचा आवडता पदार्थ आला आणि तुम्ही आज हेल्दी नूडल्स शिकवताय. तर चला बघूया साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला त्यासाठी. पहिल्यांदा आपल्याला कांदा लागेल. किती कांदा एक घ्यायचा आपल्याला? कांदा उभा चिरून घ्यायचा. एक उभा कांदा चिरून घ्यायचा. सिमला मिरची एक उभा चिरून, कोबी घेतला, कोबी घेतलेली आहे. गाजर पण असतं पण आता गाजर नाही टाकलं, आपल्या म्हणजे जे इच्छेला भाजी वाटेल ते आपल्याला वाटेल ते टाकायचं. आपण आपण घेऊ शकतो. आणि एक शेजवान चटणी. वा, मुलांची फेवरेट. हा. त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आहे, तेल आहे, मीठ आहे आणि हे गरम पाणी आहे. अच्छा. आणि आता हे- त्याच्यानंतर हे ज्वारीचं पीठ आहे अच्छा, ते. म्हणजे मला आता कळते तुम्ही हेल्दी नूडल्स का म्हणताय, कारण हे ज्वारीच्या पिठापासून बनवलेले नूडल्स आहे. हम्म. काय सांगाल तुम्ही प्रथाचं लाईक ज्वारीचं रेडीमेड पीठ वापरलंय, कसा अनुभव आहे तुम्हाला? हे जे प्रथाचं आम्ही जे प्रोडक्ट आहे हे रेडीमेड आहे, पण असं वाटत नाहीये की हे रेडीमेड आहे म्हणून. एक घरच्यासारखं आणि आम्ही जसं आम्ही घरी बनवतो तसंच आहे ते. म्हणजे चक्कीवर आपण दळून चक्कीवरून आणतो. आणलेलं तरी थोडस कधीतरी खराब असतं किंवा काही दगड माती तरी हो, येतात खरंच. आणि किंवा त्याच्यामध्ये. बारीक किंवा आणि- जाड असं हा. दळलं जातं ते. तर हे प्रथाचं पीठ आहे ते एकदम खूप छान आहे. याचे फुलके खूप सुंदर होतात आणि आता ह्याचे पौष्टिक मी बनवते. तर हे लहान मुलं कशी भाकरी वगैरे खात नाहीत. म्हणजे हेल्दी तर- आणि तुम्हाला हा. घरचा स्वाद त्याच्यातून हा, घरचा मिळतोय. स्वाद मिळणार आणि एक चांगला पदार्थ, एक चांगली वस्तू, क्वालिटी आपल्या म्हणजे quality, तुम्हाला हा. मेन त्यांची फार आवडते. तर चला मंडळी, आपण साहित्य बघितलंय, वळूया आपल्या आजच्या कृतीकडे. पहिले आपल्याला काय करायचंय? पहिल्यांदा आपल्याला हे पीठ भिजवून घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला पहिले नूडल्स बनवून noodles- घ्यावे लागतील. ओके. नूडल्स साठी पहिल्यांदा पीठ भिजवावं लागेल. पीठ घ्यायचं याच्यामध्ये. ओके. तरी एका वाटीमध्ये हा. किती जण, म्हणजे 5-6 जण आरामात नूडल्स हो, खाऊ हो, शकतील असं आरामात. होऊन जाईल. मग हे थोडंसं मीठ घ्यायचं त्याच्यामध्ये, चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ घ्यायचं आणि हे गरम पाणी घ्यायचं. आणि म्हणजे आपल्याला हे छान मळून घ्यायचं, मळून जसं आपण घ्यायचं. नॉर्मल आपलं पीठ आणि मळतो जास्त तसं. कडकही नाही मळायचं आणि एकदम नरम पण नाही अच्छा, करायचं. मीडियम आपल्याला ते मळून थोडंसं घ्यायचं. मीडियम करायचं. तर मंडळी, नूडल्स साठी लागणारं पीठ आपलं छान मऊसर तयार झालेलं आहे. आता आपल्याला पुढे काय करायचंय? आता हा शेवगा आहे. बरोबर. ह्या शेवग्यामध्ये हे आपलं पीठ आहे हे टाकायचं. अच्छा, आणि मग आपण ह्याचे हा, आणि noodles. ह्याच्या नंतर ह्याचे आपण नूडल्स बनवायचे. म्हणजे आजीने बनवलेली नातीसाठी स्पेशल रेसिपी. आणि ह्याला वेळ लागत नाहीये, झटपट होत झटपट होतात आणि मेन हेल्दी, जसे आपण म्हणतो की घरच्या आणि घरी. पोट भरतं बरोबर. त्याच्याने. आता हे नूडल्स झाले, त्याच्यावरून तेल लावायचं. तेल थोडंसं. का लावतो पण आपण? ते हे नंतर हे वाफवून घ्यायचे. त्याला हे 10 वापरायला मिनिटं फक्त वाफवायचे. 10 मिनिटं फक्त वापरायचं. वाटतात का पिठाचे आहेत म्हणून. अजिबात नाही वाटत आहे. म्हणजे मुलं बोलणार लहान मुलांना फसवायचं ना आपण काहीतरी करून. आय थिंक आपले हे आता छान तयार झालेले आहेत वाफवलेले नूडल्स. आता आपल्याला पुढे ह्याचं काय करायचं का की? ह्याला आता फक्त आपल्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये हे नूडल्स घालायचे आणि हे हलवून घ्यायचे. पहिल्यांदा आपण तेल घालूया. त्याच्यात थोडंसं आपण मीठ घालू. वाह काकी, एकदम झटपट आणि असे हेल्दी, जसं तुम्ही म्हणालात, ज्वारीच्या पिठाचे आपले नूडल्स तयार आहेत. बघून खरंच सांगते, कोणीही बोलू शकणार नाही की हे ज्वारीच्या पिठाचे बनवलेत. एकदम मुलं म्हणजे जसं आजीबाई फसवतात ना, तसे नक्कीच फसतील. तर चला, मी टेस्टिंग करते. या आपण टेस्टिंगला जाऊया. वा, आपली हेल्दी ज्वारीच्या पिठाचे नूडल्स तयार झालेले आहेत. मी टेस्ट करते. ताई, प्रगती, तुम्ही पण टेस्ट करायचे आणि सांगायचे आईने कसे बनवले. काकी, तुम्ही झटपट एवढी सुंदर हेल्दी रेसिपी आम्हाला शिकवली, त्यासाठी प्रथाकडनं तुम्हाला एक छोटीशी आठवण. थँक्यू प्रथा. मंडळी, आजचा भाग आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा. तसंच घरचा शेफ या सिरीज मध्ये जर का तुम्हाला सुद्धा भाग घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा. माइट बी पुढचं कुटुंब किंवा पुढचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल. तर अशाच नवनवीन रेसिपी आणि भाग आम्ही घेत येऊन राहू. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद.